नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टिक्कर मराठी सरळ सेवा भरती 2025 या यूट्यूब चॅनलमध्ये मी जितेंद्र अमृतकर तुमचं स्वागत करतो. आपण काही दिवसांपासून तलाठी भरती 2025 जी आगामी जम्बो भरती येणार आहे आणि त्याचप्रमाणे विविध परीक्षा जसे की टीईटीची परीक्षा असेल जिचे आता नोटिफिकेशन लवकरच येणार आहे, त्याच्यानंतर मुद्रांक नगर परिषद, MIDC, DMERची नर्सिंगची परीक्षा आता लवकरच येणार आहे आणि इतर कुठलीही सरळ सेवा परीक्षा कव्हर होईल अशा पद्धतीने आपण काही संभाव्य प्रश्नांची सिरीज या ठिकाणी चालू केली आहे. याच्यानंतर हे 10 व्हिडिओ झाले की 11 व्हिडिओपासून आपण टॉपिक वाईज त्या ठिकाणी इंग्लिशचे प्रश्न घेणार आहे. टॉपिक आणि त्याच्यावर प्रश्न, टॉपिक त्याच्यावर प्रश्न, जेणेकरून तुमचा चांगल्यापैकी अभ्यास व्हावा आणि त्याच्यानंतर मग PYQची सिरीज आपण लॉन्च करतोय. तर असा एक भरघोस कार्यक्रम आपण या प्लॅटफॉर्मवर राबवतोय. तुम्हाला फक्त एक करायचं आहे की यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ वॉच करा, त्याचे पॉईंट्स काढा आणि पुढे जाऊन ज्यावेळेला ॲड येईल तर त्यावेळेला प्रत्यक्ष बॅच पण सुरू होणार आहे, त्याचं पण तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन प्राप्त होईल. सो 6 लेक्चर्स आपण या ठिकाणी आतापर्यंत म्हणजे 6 आपण प्रश्नपत्रिका डिस्कस केल्या आहे. डायरेक्ट 15-15 प्रश्नांच्या ज्या सर्व समावेशक आहे. आता आपण सर्व समावेशक करतो ना, आपण टॉपिक वाईज जाणार आहे आणि TCS पॅटर्ननुसार सगळ्यात महत्त्वाचं जे कव्हर करतोय आपण ते TCS पॅटर्ननुसार आहे. तर आपण इंग्लिश व्याकरण, इंग्लिश लँग्वेज यावर अतिसंभाव्य प्रश्न जे तुम्हाला आता पण कामाचे आहे आणि पुढच्या टप्प्यात पण तुम्ही त्याला पुन्हा पाहू शकताय, कारण ते यूट्यूबवर तुम्हाला अवेलेबल कायम असणार आहे. ठीक आहे, चलो लेट्स स्टार्ट. 7 पार्ट, याचे 6 व्हिडिओ तुम्ही वॉच करा, तुमची लिंक लागेल. ठीक आहे, चला याच्यातला या सिरीज मधला पहिला प्रश्न बघा. आता पहिला प्रश्न विचारला आहे, सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. सो करेक्टली स्पेल्ड वर्ड, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड, स्पॉट द एरर. हे सगळे TCS पॅटर्नला फॉलो करणारे किंवा त्याला संबंधित असणारे टॉपिक आहे जे चांगल्या पद्धतीने तुम्ही कराल. या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की त्या इनकरेक्टली विचारलंय, कारण बऱ्याच वेळेला करेक्टली पण विचारता याला मिसस्पेल्ड असं पण तुम्हाला म्हणता येईल किंवा म्हटलं जातं बघा. तर मिसस्पेल्ड वर्ड और इनकरेक्टली वर्ड वाचत जायचं बघा. डिसिप्लिन, DISCIPLIN बरोबर दिसतंय. GUARANTEE गॅरंटी बरोबर दिसतंय. लेजर, LEI, हा बघा येतात एक यस आहे. लेजर म्हणजे फावला वेळ, लेजर. तर म्हणजे खूप वेळेला विचारण्याची जी पद्धत आहे ना, असं बघा, DE आहे, ES आहे, RR आहे, अकरन्स, इथं CC पण आहे आणि RR पण आहे. लक्षात घ्या, हे स्पेलिंग बरोबर आहे मात्र कारण हे चुकीचं आहे. सो LEISURE, लेजर, फावला वेळ अशा पद्धती. त्याचा अर्थ आहे आपलं स्पेलिंग विचारलंय म्हणजे आपल्याला पहिल्या प्रश्नाचं जर इनकरेक्ट स्पेलिंग पाहायचं असेल तर आपल्याला C ला गोल करायला लागेल. म्हणजे चुकीचं आहे ते आपल्यासाठी निवडण्यासाठी बरोबर आहे, हे नीट लक्षात घ्या बरं का. स्पेलिंग चुकीचं आहे, मग तुम्ही का बरं निवडायचं चुकीचं, पण मग आपलं चुकीचं विचारलंय की नाही, म्हणजे जे विचारलंय आपल्याला त्या पद्धतीने आपण फॉलो करायचं. ठीक आहे, तर बघा, म्हणून अशा वेगवेगळ्या सूचना असलेले प्रश्न आपल्या पाहण्यात, वाचण्यामध्ये, सरावामध्ये आले पाहिजे. लक्षात घ्या, है ना. या पद्धतीने तुम्ही हा सेक्शन लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता आयडेंटिफाय द सेगमेंट. सेगमेंट म्हणजे पार्ट. एक पार्ट तुम्हाला आता आयडेंटिफाय करायचा इन द गिवन सेंटेन्स विच कंटेन्स द ग्रॅमॅटिकल एरर. एरर आहे त्याच्यामध्ये. मग थोडक्यामध्ये हा प्रश्न जो आहे हा स्पॉट द एररला जातोय. थेट ज्या काही TCS पॅटर्नच्या परीक्षा आहे त्याच्यामध्ये हे फिक्स असतो, याच्याशिवाय ती परीक्षा पूर्ण होत नाही. किमान एक प्रश्न येईल, 2 पण येऊ शकतात. तर हा प्रश्न वाचताना बघा, इन एन्शियंट इंडिया तो एक पार्ट बनवला आहे. मग काही वेळेला इथं ते A देऊन देतात, इथं B देऊन देतात, आपण ते तिकडे घेतलेले आहे त्या पद्धतीने. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? सो इन एन्शियंट इंडिया म्हणजे प्राचीन भारतात. तर काही वाटत नाही याच्यात काय आहे. बोथ फॉर्मल और इनफॉर्मल वेज ऑफ एज्युकेशन सिस्टम एक्झिस्टेड. एक्झिस्टेड म्हणजे अस्तित्वात असणे. आता एक लक्षात घ्या, मागे आपण एक बोललो होतो बघा, को रिलेटिव्ह कंजंक्शनल, को रिलेटिव्ह कंजंक्शनल फ्रेजेस असा एक प्रकार असतो ज्याच्यावर प्रश्न येतात बघा. को रिलेटिव्ह म्हणजेच काय माहिती आहे, आयदर
हा, याचा पार्टनर कोण आहे? ऑर. नायदर चा पार्टनर कोण आहे? नॉर. असं पार्टनर म्हणतोय मी त्याला, म्हणजे त्या फ्रेजचा पार्टनर. कोरिलेटिव्ह कंजंक्शन. तर तुम्ही पाहिजे तर ऑर दिलाय बघा. ऑरचा पार्टनर हा नायदर आहे, लक्षात घ्या. सॉरी, आयदर आहे. सो आयदर ऑर. पण बोथ चा जो पार्टनर आहे काय मला सांगता येईल? बोथचा पार्टनर हा अँड आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथं बोथ आलेला असतो, त्याच्या शेजारी अँड यावा लागतो, म्हणून बोथ अँड. म्हणून मग या ठिकाणी कोणती तरी एक संस्था होती असा अर्थ नाही, कारण बोथ होते ना, बोथ फॉर्मल. आता इथं बोथ म्हणतोय, मग इथं ऑर कस काय म्हणेल? दोन्ही म्हणतोय किंवा म्हणतोय, म्हणजे तुम्ही दोन्ही घ्या, चहा किंवा कॉफी. मग दोन्ही म्हटल्यानंतर किंवा नाही चालणार ना. सो बोथ अँड. म्हणून मग या ठिकाणी अँड पाहिजे. अर्थात काय पाहिजे हे नाही विचारलंय, फक्त आपलं एरर विचारलंय. तर कुठे एरर येईल बघा. आता ऑर ज्याच्यात आहे तो एरर लक्षात. बोथ मध्ये एरर नाही बरं, ऑर मध्ये एरर आहे. म्हणजे डी पार्ट मध्ये एरर आहे. याला इम्प्रूव्ह करायला सांगितलं असतं, म्हणजे काय याला सुधरवा वाक्याला इम्प्रूव्ह करा, तर अँड आला असता. ऑरला अंडरलाईन करून अँड आला असता. तसे काही प्रश्न आपण डिस्कस करणार आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर जो 2 आहे त्याचा आन्सर म्हणून आपल्याला डी घ्यायला लागेल. आता बघा या फ्रेजेस अजून कोणत्या कोणत्या आहे तर बघा, टू टू ची एक फ्रेज आहे, TOO2. अजून एक कोणती आहे? सो दॅट आहे. म्हणजे सो आला तर इकडे येताना मध्ये त्याचा पार्टनर दॅन असतो, आपलं दॅट असतो. आता दॅन आला बघा, तर नो सुनर आहे. तर नो सुनर चा पार्टनर कोण आहे? नो सुनर दॅन आहे. हार्डली आला तर हार्डलीचा पार्टनर व्हेन आहे, लक्षात घ्या. सो हे तर व्हेनच्या आधी त्यांनी समजा डॅन दिला तर तो एरर तयार होतो. म्हणजे अशा काही गोष्टी आहे ज्या वारंवार विचारल्या जातात आणि त्या पद्धतीने आपलं त्या ठिकाणी लक्ष असायला पाहिजे त्या गोष्टीकडे, की या ठिकाणी असे प्रश्न विचारले आहेत. ओके, चला नेक्स्ट पुढचा पार्ट बघा. 3 नंबरचा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट विल इम्प्रूव्ह द सेगमेंट इन बोल्ड. हा आलं बघा. आता याला सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. आता याच्यातलं तुम्हाला बोल्ड दिसतोय बघा, हा वॉज बोल्ड आहे. म्हणजे एवढ्या याच्यामध्ये जो बोल्ड पार्ट दिसतोय तो वॉज आहे. आणि त्याला काय करायचं, त्या सेगमेंटला काय करायला लावलेलं आहे या ठिकाणी? इम्प्रूव्ह करायला लावलेलं आहे. पण इन केस नो इम्प्रूव्हमेंट इज निडेड, असं वाटतंय का पूर्ण वाक्य बरोबर आहे बुवा? आता वाक्य तर नाही, आपल्याला फक्त वॉज. हा वॉज तुम्हाला वेअरशी बदलायचा आहे का? वॉज तुम्हाला इशशी बदलायचा आहे का? वॉज तुम्हाला हॅशशी बदलायचा आहे? हे बघा पहिले. आणि तुम्हाला वाटतं नाही नाही वॉज इज ओके, सो एंटायर सेंटेन्स इज करेक्ट, देन यू हॅव टू सिलेक्ट नो इम्प्रूव्हमेंट चॉईस. असं पण म्हणजे थेट IBBS पॅटर्न किंवा TCS पॅटर्न, बँकिंगच्या रिलेटेड काही प्रश्न, तर त्या पॅटर्नला हे प्रश्न फॉलो करताय. प्रश्न असे सोपे वाटतात ते एका ओळीचे, परंतु त्या ठिकाणी मात्र त्याचा निर्णय योग्य होणं या ठिकाणी गरजेचं आहे. सो बघा, नायदर नॉर. बघा आता पाहिलं तर आपण कोरिलेटिव्ह मध्ये हे दोन्ही पार्टनर एकमेकांचे. आता नियम असं सांगतो विद्यार्थी मित्रांनो बघा, हा आता याच्यामध्ये एरर आहे 100% याच्यामध्ये एरर आहे. म्हणजे नो इम्प्रूव्हमेंटचा पर्याय आपल्याला घ्यायचा नाहीये. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायचं, इथं वॉज दिलेला आहे है ना, वॉज दिलेला आहे. पहिले नियम सांगून देतो तुम्हाला बघा, नायदर नॉर आयदर ऑर आणि नॉट ओनली आणि बट ऑल्सो. बघा, आणि याच्यानंतर पण वाक्य असतं, हे जोडलेल्या दोन सब्जेक्ट नंतर इकडे पहिला सब्जेक्ट असतो, इकडे दुसरा सब्जेक्ट असतो. दोन सब्जेक्ट नंतर येणारी व्हर्ब, कारण हा सब्जेक्ट आहे पूर्ण, जो आयदर ऑर नायदर नॉर नॉट ओनली बट ऑल्सो ने जोडलाय. पण त्याच्यानंतर येणारी व्हर्ब ही सेकंड सब्जेक्ट नुसार असते. सेकंड सब्जेक्ट म्हणजे व्हर्बला लागून. आता बघा या ठिकाणी नायदर महेश हा पहिला सब्जेक्ट आहे सिंग्युलर, आणि फ्रेंड्स हा प्लुरल सब्जेक्ट आहे. दोन वेगवेगळे सब्जेक्ट, त्याचा व्हर्ब याला लागू. सो नायदर महेश नॉर हिज फ्रेंड्स वॉज प्रेझेंट ॲट द पार्टी. तर आपल्याला वेअर प्रेझेंट करायला लागेल, कारण इज पण सिंग्युलर आणि हॅज पण सिंग्युलर आहे, लक्षात घ्या. तर वॉचच्या ऐवजी वेअर जर रिप्लेस केला तर हे सेंटेन्स इम्प्रूव्ह होईल, म्हणजे हे सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट होईल, असा त्याचा अर्थ आहे. सो आपल्याला एरर हा 3 नंबर म्हणजे 3 नंबरच्या प्रश्नाचा एरर जो येतो A नंबरचा किंवा 1 नंबरचा जो काय असेल त्या सिरीजमध्ये, तशा पद्धतीने तुम्हाला गोल करायचा आहे. क्लिअर. टॉपिक होता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. तुम्ही म्हणा हा टॉपिक कशाशी रिलेटेड होता,
तर सब्जेक्ट प्लस व्हर्ब ॲग्रीमेंट, म्हणजे जसा सब्जेक्ट त्याच्यानुसार व्हर्ब ॲग्री होणं या टॉपिकशी किंवा या प्रकाराशी हा संबंधित असलेला घटक आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. अगदी प्रत्येक परीक्षेला याच्यावर प्रश्न येतात येतात म्हणजे येतात. सो बी व्हेरी केअरफुल. असे भरपूर प्रश्न सरावाने सोडवण्याचा प्रयत्न करा. अजून काही पुढचे व्हिडिओ जे टाकले जाणार आहेत असे टॉपिक वाईज टाकताना याच्यावर पण काही व्हिडिओ मी नक्की आपल्याला देण्याचा प्रयत्न करेन. तो सोबत आपण प्रवास करायचा आहे, लक्षात घ्या. सोबत राहू आपण. तुम्ही बघा आता सोबत घ्यायची का म्हणजे, पण माझी तर इच्छा आहे की तुम्ही सोबत राहावं आणि हा प्रवास आपण करूयात. नक्की तुम्हाला फायदा होईल, नक्की इम्प्रूव्हमेंट होईल तुमच्यामध्ये. जसं सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट करतो आपण, त्या पण आपण स्वतःमध्ये पण इम्प्रूव्हमेंट नक्कीच करूयात. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता याच्यामध्ये करेक्टली स्पेल्ड, पहिला प्रश्न काय होता, इनकरेक्टली स्पेल्ड. हा प्रश्न काय आहे, करेक्टली स्पेल्ड. म्हणजे आता तुम्हाला या चार पैकी असं स्पेलिंग निवडायचं आहे का जे करेक्टली स्पेल्ड आहे. म्हणजे याच्यामध्ये 3 चुकीचे आहेत, लक्षात घ्या. 3 स्पेलिंग हे चुकीचे, एकच बरोबर. बघा DILE डबल एम ए, हे DILL झालं बघा. डिलेमा किंवा डायलेमा म्हणजे द्विधा अवस्था, मनाची द्विधा अवस्था म्हणजे डायलेमा. हे स्पेलिंग चुकलंय, म्हणजे आपल्याला पण करेक्ट शोधायचं आहे. हा एकच यल पाहिजे होता, याच्यामध्ये एकच यल पाहिजे होता. डबल एम बरोबर. हा सेम दिलंय का, हा DILE हे 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 स्पेलिंग बरोबर आहे. मग DILE हे तर यच झाला, हा नको पाहिजे. आणि हा तर वेगळाच काहीतरी आहे. ठीक आहे, म्हणजे आता इथे काही मागच्या कसं होतं ना, 4 वेगवेगळे शब्द होते, आता एकच शब्द आहे, स्पेलिंग अलग अलग दिलेले है ना, वेगवेगळे पॅटर्न आहे, लक्षात घ्या. म्हणून हे जे काही संभाव्य प्रश्न आपण डिस्कस करतोय, तर हे पाहण्याचा फार महत्वाचा दृष्टिकोन आहे, लक्षात घ्या. कदाचित आता तुम्हाला ऍड नाही आहे वगैरे म्हणून असं वाटत असेल कदाचित, तर काय आता पाहू नंतर. पण नाही विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही सिरियसली याचा अभ्यास करा. प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातला महत्वाचा आहे. ऍड येईलच, हो ऍड तर येणारच आहे, ती तर येईलच, ती दरवर्षी येणार आहे. तुम्ही प्रिपेअर राहायचंय, लक्षात घ्या. ठीक आहे. सो या प्रश्नाच्या उत्तरामध्ये करेक्टली स्पेल्ड क्वेश्चन 4 चा आन्सर जर द्यायचा असेल तर आपल्याला बी नंबरचं योग्य होणार आहे. ओके, चला नेक्स्ट. आता पुढच्या शब्दाशी रिलेटेड अँटोनिम, म्हणजे हा व्होकॅब्युलरी प्रश्न विचारला आहे, व्होकॅब्युलरी बेस आहे. अँटोनिम, सिनोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूट येणारच, याच्याशिवाय तुमची सरळ सेवा होणार नाही. अँटोनिम म्हणजे विरुद्ध का समानार्थी, एकदम व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचं. त्या अँटोनिमचा अर्थ असतो अपोजिट, है ना, अपोजिट वर्ड. अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी. आता बऱ्याच वेळेला जर वाक्य दिलं असेल तर आजूबाजूच्या शब्दांवरनं गेस करता येतं, पण इथं आता काहीच नाही. त्यांनी म्हटलेलं आहे ॲडमंट. ॲडमंटचा अर्थ तुम्हाला सांगायचा. ॲडमंटचा अर्थ माहीत नसेल तर मात्र हे तुम्हाला कुठेतरी त्रासदायक होऊ शकते. शेवटी मग काय करणार ना, हेच आता अर्थ माहित नाही. ॲडमंट हे ॲडजेक्टिव्ह आहे, एखाद्याचं वर्णन करण्याकरता ॲडमंट म्हटलं जातं. म्हणजे हट्टी, दुराग्रही. एखादा व्यक्ती हट्टी आहे, दुराग्रही आहे, ठाम आहे, ॲडमंट. बघा हेडस्ट्रॉंग, हेडस्ट्रॉंग, अनकॉम्प्रोमाइजिंग, ॲग्रीएबल. म्हणजे हा जो ॲडमंट आहे ना, हा हेडस्ट्रॉंग आहे, लक्षात घ्या, एकदम पक्का. ठीक आहे. ॲग्रीएबल हा आपल्याला विरुद्धार्थी सांगितला, हे लक्षात ठेवायचं. मग अनरिलेंटिंग म्हणजे पण ॲडमंट आहे, हे पण समानार्थी झालं. अनकॉम्प्रोमाइजिंग म्हणजे पण हट्टी आहे, हे समानार्थी झाले, लक्षात घ्या. म्हणजेच हट्टी आहे म्हणजे त्याच्या मताशी सहमत आहे, है ना. म्हणजे दुसऱ्याच्या मताशी सहमत नाही होते, माझंच खरं. जेव्हा तो दुसऱ्याशी सहमत होईल तर तो ॲग्रीकडे जाईल, लक्षात घ्या. सो ॲडमंट, मी जे सांगेल तेच खरं, तुझं काही मला घेणं देणं, तुझ्याशी मी सहमत नाही, अशा अर्थाने तुम्हाला वळावं लागेल ॲग्रीएबलकडे. म्हणजे सहमत आहे. ॲडमंट म्हणजे सहमत न होणारा, म्हणजे स्वतःच मत हेकटपणा करून मांडणारा. म्हणून तुम्हाला ॲग्रीएबल घ्यावं लागेल. ॲग्रीएबल म्हणजे नमता किंवा नमते घेणारा, असं पण त्याचा अर्थ असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि हे जे बाकी तर त्याला समानार्थी शेड असलेले शब्द असल्यामुळे आपल्याला प्रश्न 5व्याचं जर उत्तर द्यायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे सी नंबर. ठीक आहे. अपोजिट विचारला असल्यामुळे तसा विचार आपल्याला नक्की करायचा आहे. चला नेक्स्ट.
पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक गिवन इन द ब्रॅकेट. फिल इन द ब्लँक 100% TCS पॅटर्नला फॉलो करता. So we are leaving the dash dash of technology. So we are leaving the contention of technology. We are leaving the foundation of technology. We are leaving the language of technology. We are leaving the renaissance of technology. असं एक फील करायचं आहे, पण पूर्ण वाचून घ्यायचं पहिले. So we are leaving the dash of technology and in such a state. So ही जी टेक्नॉलॉजीची आता एक अवस्था आहे, म्हणजे जो शब्द आपल्याला द्यायचा ना विद्यार्थी मित्रांनो, तो अवस्था आहे. मग कंटेन्शन अवस्था आहे का, फाउंडेशन अवस्था आहे का, लँग्वेज अवस्था आहे का? तर लँग्वेज अवस्था नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे. तर ती अशी अवस्था आहे, टेक्नॉलॉजी अँड द एज्युकेशन सिस्टम कॅनॉट बी केप्ट अपार्ट, जिथे या दोन गोष्टी या वेगळ्या नाही केल्या जाऊ शकत आहे. वेगळ्या न होणे, कॅनॉट बी केप्ट अपार्ट म्हणजे वेगळ्या न होणे. सो वी आर लिव्हिंग इन द, सध्या आपण अशा, आता बघा कंटेन्शन म्हणजे होतं, कंटेन्शन म्हणजे वाद, कंटेन्शन म्हणजे वाद. आता वाद ही काही अशी अवस्था नाही का जिथे या ठिकाणी टेक्नॉलॉजी आणि एज्युकेशन सिस्टम कॅनॉट बी केप्ट अपार्ट, की त्या दूर नाही ठेवल्या जाऊ शकतात. वाद झाला तर दूर होतील खरं म्हणजे. तर ही अशी अवस्था नाहीये. फाउंडेशन पण नाहीये. रेनायसन्स आहे. रेनायसन्स म्हणजे पुनरुज्जीवन, रिबर्थ, रिव्हायवल. काय त्याचा अर्थ आहे? रिव्हायवल म्हणजे एखाद्या गोष्टीला पुनरुज्जीवित करणे, ज्याच्यामध्ये मग टेक्नॉलॉजी आणि एज्युकेशन सिस्टम या दोन्ही हँड टू हँड चालत आहे, त्या एकमेकांपासून त्या ठिकाणी केप्ट अपार्ट नाही होऊ शकत आहे. तर अशी जी अवस्था आहे तर ती आहे रेनायसन्स किंवा रेनायन्सा असा उच्चार केला तरी चालेल. रिबर्थ, पुनरुज्जीवन, रिव्हायवल. ठीक आहे. थोडा कठीण शब्द आहे, पण ठीक आहे. आता असं बघावं लागेल तुम्हाला. आता कठीण सोपं नाही जाणार, आता भरपूर शब्द पाठ करायला लागतील. कठीण म्हणजे काय असं नाही जाणार, कठीण बिठीण म्हणून करावं लागेल. आता सगळं करावं लागेल. आता कठीण कशालाच नाही म्हणायचं. चला नेक्स्ट. तर मागच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते 6 नंबरचं उत्तर जर तुम्हाला प्रश्नाचं पाहायचं असेल तर D नंबरचं कव्हर करायला लागेल. मी मुद्दाम हायलाईट करतो प्रत्येक वेळेला, का जेणेकरून तुम्हाला उत्तर कोणतं येईल ते क्लिअर होणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटी त्यालाच क्लिक करून तुम्हाला मार्क मिळणार आहे, लक्षात घ्या. इम्पायसचा समानार्थी शब्द विचारलाय, जर तुम्ही इम्पायस पाहिला त्याच्यातला इम काढला तर बेसिक रूट वर्ड हा पायस शब्द आहे, लक्षात घ्या. पायस, आणि पायसचा अर्थ असतो पवित्र. मग इम्पायस जेव्हा याला निगेटिव्ह, हा निगेटिव्ह प्रिफिक्स आहे, लक्षात घ्या. हा निगेटिव्ह प्रिफिक्स आहे. निगेटिव्ह प्रिफिक्स म्हणजे तो त्या या शब्दाला निगेटिव्ह करतोय. तो पायसच्या विरुद्ध इम्पायस म्हणजे पवित्रच्या विरुद्ध अपवित्र, अपवित्र आहे. मग तसाच सिमिलर म्हणजे समानार्थी शोधायचा आहे. करेजियस आहे. करेजियसचा अर्थ होतो धाडसी. आता मला सांगा, इम्पायसचा अर्थ आहे अपवित्र किंवा पापी. म्हणजे पापी आणि धाडसी हे काही समानार्थी आहेत का? नाही. सिनफुल म्हणजे पापी, आला अर्थ. सीन म्हणजे पाप, लक्षात घ्या. सीन हा रूट वर्ड आहे. सीन म्हणजे पाप. एक सीन आहे बघा, सीन म्हणजे दृश्य. एक सीन आहे म्हणजे V3 ऑफ सी. सी या क्रियापदाचं तिसरं रूप, सी सॉ सीन. सारख्या उच्चाराचे हे जे शब्द असताना याला होमोफोन्स असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. होमोफोन्स, ज्याचा पण अभ्यास, ज्याची पण एखादी कन्सेप्ट आपण काही लेक्चर्स मध्ये पुढे कव्हर करण्याचा प्रयत्न करू. डाऊटफुल वगैरे काही नाही. एम्बारेस म्हणजे संकोच. हा पण बऱ्याच वेळेला स्पेलिंगच्या एरर मध्ये येतो बरं का, बघून घ्यायला. EMPA डबल आर डबल एस, डबल आर पण आहे डबल एस पण आहे, म्हणजे संकोचने, संकोच करणे, लाजणे, एम्बारेस होणे, ओशाळा वाटणे वगैरे वगैरे असे त्याचे अर्थ आहे. सो क्वेश्चन नंबर 7चा आन्सर जर काढायचा असेल तर आपल्याला समानार्थी इम्पायसचा घ्यायला लागेल. बी नंबर सीनफुल. क्लिअर. चला नेक्स्ट. पुढचा प्रश्न बघा. आता 8 नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय? सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज द इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे हा कोर इंग्लिश ग्रामरचा प्रश्न आहे. आता त्याला आपण कोर ग्रामर म्हणू. कोर ग्रामर मध्ये काय काय येतं? चेन द व्हॉइस, आर्टिकल्स, टेन्सेस, डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच. कोर इंग्लिश ग्रामर. व्होकॅब्युलरी पण नाही आणि स्पेलिंग पण नाही, काहीच नाही, ग्रामर. सो प्रश्न आपल्याला विचारलाय, श्रेयस सेड टू मी. श्रेयस आला आणि मला म्हटला, मला म्हणजे मी लिसनर आहे इथे, मला म्हटला वेअर आर यू गोईंग, तुम्ही कुठे चालले? म्हणजे मला विचारतोय तो, म्हणजे कोणाला विचारतोय तर या लिसनरचा. म्हणून मी
आणि यू चा इकडे येताना आय व्हील, लक्षात घ्या. या पर्यायामध्ये तर आय होणं फार महत्वाचं आहे, पण ते चारही ठिकाणी दिलेलं आहे, नाही तर पर्याय आपल्याला काढता आले असते. एक पाहून घ्यायचं, इथे शेवटी काय दिलेलं आहे, प्रश्नचिन्ह दिलाय. सेट टू ही रिपोर्टिंग व्हर्ब आहे. याला काय म्हणतात इनडायरेक्ट स्पीच मध्ये, याला रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतात. याच्यामध्ये बदल होणं महत्वाचं आहे. इथे येईल आस्क. सो श्रेयस आस्क मी, आणि कंजंक्शन हाच WH वर्ड आपल्याला या ठिकाणी कंजंक्शन म्हणून घ्यायचा आहे. हा कंजंक्शन घेतला का याच्यानंतर सब्जेक्ट आणि पुढे जाऊन व्हर्ब असते. जी आर आहे आणि एम आरचा ही पास्ट टेन्स मध्ये रिपोर्टिंग व्हर्ब असल्यामुळे इथे वॉज वेअर. आता प्रश्न बघा, म्हणजे उत्तर बघा. श्रेयस आस्क्ड मी व्हेअर आय वॉज गोइंग, फुल स्टॉप. हे करेक्ट दिसतंय. ठीक आहे, हे का बरं चुकलं मग? श्रेयस आस्क्ड मी वेअर आय विल बी नाही पाहिजे. श्रेयस आस्क्ड मी वेअर हॅव बीन नको पाहिजे, मस्ट बी नको पाहिजे, काहीच नको, चुकलंय सगळं. आपला पर्याय जो होता व्हेअर आय वॉज गोइंग. अशा प्रकारचे प्रश्न नेहमी येतात, लक्षात घ्या. याच पॅटर्नने तलाठीवरती नेहमी फॉलो होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असा सराव जर तुम्ही केला तर तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. म्हणून पर्याय क्रमांक 1, 8व्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला ए नंबरच्या पर्यायाचं सिलेक्शन या ठिकाणी करणं गरजेचं आहे. क्लिअर? तर बघा, या पद्धतीने ही साधारण 8 प्रश्न आपण कव्हर केले. 15 प्रश्न आपण कव्हर करत असतो प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये. तुम्हाला जर उत्तर द्यायचं असेल तुम्ही उत्तर पण टाईप करू शकता तिथे, काही टेन्शन नाही. आपल्याला विचारलंय आता लूज युअर मार्बल्स. ठीक आहे, लूज युअर मार्बल्स. आता या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही काय कराल बघा, सगळे पहिले पर्याय वगैरे वाचून घ्यायचे. हा, ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये इडिओमॅटिक देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, बघून घ्या प्रश्नाकडे. ठीक आहे, चला बघत राहा, त्याचा काय अर्थ लागतो मला अंदाज लावण्याचा पहिले प्रयत्न कराल तुम्ही. हा, ठीक आहे, बघा म्हणजे आता लूज युअर मार्बल्स. हा, ठीक आहे, लूज युअर मार्बल्स असं विचारलंय. शब्दशः अर्थ तर मार्बल्सचा काय माहितीये का? लूज युअर मार्बल म्हणजे गोट्या, मार्बल्स, बरोबर. आणि लूज म्हणजे काय? गमावणे. आता मला सांगा, शब्दशः अर्थ घेतला तर गो इन सेन, पोस्टपोन अ प्लॅन, टू टॉक अबाउट अननेसेसरी थिंग, टू लूज रिस्पेक्ट, काहीच अर्थ लागत नाही. म्हणजे हे इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे, लक्षात घ्या. इडिओमचा अर्थ घ्यायचा आपल्याला अलंकारिक. अलंकारिक आहे म्हणजे याचा शब्दशः अर्थ न घेता याच्यामध्ये काहीतरी सजेस्टेड मिनिंग दिलाय, लक्षात घ्या. याच्यामध्ये काहीतरी सजेस्टेड मिनिंग दिलाय. तर मग लूज युअर मार्बल्स म्हणजेच एखादी गोष्ट ही आवाक्याच्या पलीकडे जाऊन वेडा पिसा जसा होतो माणूस, तो इट इज अ सायकोलॉजिकल टर्म. म्हणून पोस्टपोन प्लॅन नाही, याचा अर्थ पोस्टपोन करणे तसा अर्थ नाही. याचा अर्थ टू गो इनसेन म्हणजे वेड्यासारखी परिस्थिती होणे. तशा पद्धतीचा अर्थ आपल्याला 9 नंबरच्या प्रश्नामध्ये जो इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे तो घ्यायला लागेल. कारण की अननेसेसरी थिंग बोलणं म्हणजे बिनकामाचं काहीतरी बोलणं, याला तर बीटिंग अबाउट द बुश म्हणतात. त्याच्यामुळे हे असं काही येणार नाही. टू लूज रिस्पेक्ट म्हणजे आपलं रिस्पेक्ट लूज करणं तर काही नाही. तर त्याचा सरळ अर्थ टू गो इनसेन अशा प्रकारचा घ्यायचा असल्यामुळे तुम्हाला 9 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे ए नंबरचं कव्हर करायला लागेल. क्लिअर? चला, तर बघा असं एखादी इडिओमॅटिक फ्रेजेस येतील, त्या सुद्धा सोडवायची, अभ्यास करायची तयारी ठेवायची आहे. एक छोटासा शब्द दिला आहे डॉर्फ, त्याचा अँटोनिम. अँटोनिम एक एक दोन 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 पण येऊ शकता का? येऊ शकता, बरं येऊ शकतात, 2 येऊ शकतात. त्याच्यामुळे तसं काही नाही की एकच येईल असं. 2 पण येऊ शकतात, 3 पण येऊ शकतात. तसं काही बंधन नाही ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे 1-2 ची तयारीच ठेवायची तुम्ही. तर ऑपोजिट विचारलाय डार्क, ऐकलं असेल तर काम सोपं होईल. डार्क. आता बघा, श्रीम, स्टाउन, जायंट, सप्रेस. पण याचा अर्थ माहित नाही तर मग हे काहीच कामाचं नाही, लक्षात घ्या. कामाचं नाही म्हणजे काय करणार ना, मग याचाच अर्थ माहित नाही, त्याच्यात विरुद्ध विचारला. समानार्थीच माहित नाही, विरुद्धार्थी दूरच आहे. म्हणून थोडस समानार्थी विरुद्धार्थीकडे वेटेज देण्याचा, महत्व देण्याचा प्रयत्न कराल. सो डॉर्फचा अर्थ आहे छोटा, डॉर्फचा अर्थ आहे सूक्ष्म, डॉर्फचा अर्थ आहे लहान,
डॉरचा अर्थ आहे ठेंगणा, त्याच्या विरुद्ध घ्यायचंय बघा. आता जर तुम्ही पाहिलं तर जायंट म्हणजे मोठा, जायंट बडा, राक्षसी अशा अर्थाने हे त्याच्या अपोजिट जाईल, म्हणजे हे अपोजिट जाईल. म्हणजे 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे सी नंबर कडे जायला लागेल, कारण श्रीम, स्टंट आणि सप्रेस हे त्याला समानार्थी लक्षात घ्या. म्हणजे छोटा, बुटका, खुंटलेला, दाबलेला, संकुचित झालेला, म्हणजेच डॉर्फ हे त्याला सिमिलर झाले. हा सिमिलर आहे, हा पण सिमिलर आहे, हा पण म्हणजे चुकीचे झाले. आपल्याला सिमिलर नको पाहिजे, आपल्याला अपोजिट पाहिजे. अर्थातच सी नंबरच्या उत्तराला आपल्याला गोल करायला लागेल, क्लिक करायला लागेल, ज्या पद्धतीची परीक्षा असेल. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता वन वर्ड सबस्टिट्यूट दिसतंय, कारण की या 3-4 शब्दांकरता एकच शब्द आपल्याला तिकडे सजेस्ट करायला लावलाय. तर ग्रुप ऑफ वर्ड्स हे वन वर्ड सबस्टिट्यूट आहे, ज्याच्यावर नेहमी प्रश्न येणार आहे. लक्षात घ्या, वन वर्ड सबस्टिट्यूट म्हणजे अनेक शब्दांकरता एक शब्द याच्यात सुचवायचा आहे. सो अ सिरीज ऑफ स्टार्स म्हणजे अशी स्टार्सची जी मालिका आहे, तर त्या मालिकेला काय म्हणतात, तर पर्याय शोधायचा. आता बघा, कॉंग्रेगेशन ऐकलं असेल तर काम सोपं होईल. कॉंग्रेगेशन म्हणजे सभा, सभा कॉंग्रेगेशन. आणि सिरीज ऑफ स्टार्स आहे, हे येणार नाही. शोल, शोल म्हणजे माशांचा समूह, मासा, फिश, त्यांचा ग्रुप, हे पण ग्रुप आहे, लोकांचा आहे. हा पण कारवा ग्रुप आहे, लोकांचा आहे. किंवा जे भटकते लोक आहे, वॅगाबॉन्ड्स आहे, जिप्सीज आहे, त्यांचा हा समूह आहे. समूहवाचक आहे सगळे. आपलं उत्तर आहे कॉन्स्टेलेशन आहे, म्हणजेच आकाशगंगा किंवा असा ग्रुप ऑफ स्टार्स. मिल्की वे बघा, आपल्या आकाशगंगेला मिल्की वे जे म्हटलं जातं ते हे कॉन्स्टेलेशन आहे. ठीक आहे, तो ग्रुप ऑफ स्टार्स, ग्रुप ऑफ प्लॅनेट्स वगैरे वगैरे. अशा पद्धतीने तुम्हाला 4 नंबरच्या आन्सरकडे जायला लागेल. तर 11 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर डी नंबर, डी म्हणजे 4 है ना, या पद्धतीने कव्हर करायचं, डी किंवा 4. ओके, चला नेक्स्ट. हा पुढे बघा, परत एकदा सिनॉनिम विचारलेला आहे. थोडं याच्यामध्ये आपण व्होकॅब्लरीला कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या डोक्यात मी ते बिंबवतोय की व्होकॅब्लरी ही महत्वाची आहे, ही एका दिवसात होणारी गोष्ट नाही. करून घेऊन पाहून घेऊ. या असे शब्द आले तर काय पाहून घ्या. आता का इंडिजंट काय पाहून घ्याल तुम्ही, वेळेवर काहीच होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, चारही आता तुम्हाला माहिती आहे समजा, पण याचा अर्थ माहित नाही तर काय करणार तुम्ही, नाही का. इंडिजंट आता माहित नाही तर मग काय करणार अशा वेळेला. रिस्की होऊन जातं, मग ते रिस्क होऊन जाते. निगेटिव्ह असेल तर फटका बसतो. तर मग याचा समानार्थी विचारलाय, फ्रेंडली, निडी, निडी म्हणजे गरजू, वेल्दी श्रीमंत. बघा तसं पाहिलं तर अपोजिट आहे आणि हे वेगळेच आहे. तर त्या इंडिजनचा अर्थ मात्र गरीब आहे, पुअर आहे. त्याचा अर्थ थोडक्यात माहिती असावा लागतो, लक्षात घ्या. गरीब, पुअर म्हणजे निडी, अशा अर्थाने आपल्याला बी नंबर कडे जायला लागेल. कारण वेल्दी म्हणजे श्रीमंत, डिफिकल्ट, त्याचा काही समानार्थी काही जोड लागत नाही, म्हणजे काही संबंधच नाही. म्हणून क्वेश्चन नंबर 12चं जर आन्सर द्यायचं असेल तुम्हाला, तर हे बी नंबरचं म्हणजे निडी या पद्धतीने द्यायला लागेल. क्लिअर. तर बघा, या पद्धतीने तुम्ही 12 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर कव्हर करा. नेक्स्ट. हा, तर तुम्हाला ग्रॅमॅटिकल एरर, स्पॉट एरर, स्पॉट एरर कडे पुन्हा जातोय. पण याच्यात म्हणजे पूर्ण जे कव्हर करतोय आपण ते TCS पॅटर्नला कव्हर करतोय, लक्षात घ्या. स्पॉट एरर थोड्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं किंवा को रिलेटिव्ह, याच्यावर नेहमी प्रश्न येतात. को रिलेटिव्ह कंजंक्शन्सवर ते मागे दाखवण्याचा प्रयत्न केला होता मी तुम्हाला. त्याच्यामध्ये नो सुनरचा जो पार्टनर आहे, लक्षात घ्या, तो इथं व्हेन दिलाय त्यांनी. तर नो सुनरचा पार्टनर हा व्हेन नाही, लक्षात घ्या, दॅन आहे. नो सुनर ऑक्झिलरी येते, त्याच्यामुळे याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. सो नो सुनर हॅड, ही ग्रॅज्युएटेड, शी ग्रॅज्युएटेड, व्हेन शी गॉट, बॅक टू बॅक घटना असतात. नो सुनर पाहिल्याबरोबर तुम्हाला लक्षात येईल ज्ञान अपेक्षित आहे. इतकं काम सोपं होऊ शकतं तुमचं. फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायचं की काय साधारणपणे कव्हर केलं जातंय. प्रत्येक वेळेला असंच येईल असं नाही सांगतात, पण हा पॅटर्न आहे लक्षात. संभाव्य प्रश्न डिस्कस करतोय आपण. PYQ पण काही दिवसांनी लवकरच चालू करतोय, जेणेकरून एक ओव्हरऑल तुमचा अभ्यास व्हावा. जी तुम्ही तयारी करताय त्या दिशेनं तुम्हाला योग्य पद्धतीने नेण्यात यावं, अशा पद्धतीने हा माझा विचार आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रयत्न करूया. ठीक आहे. सो 13 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते आपल्याला द्यायचं आहे या ठिकाणी बी नंबर. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो,
अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नांची उत्तरं कव्हर करत चला. भरपूर सराव करा. जितका सराव कराल ना तितकं सगळं हँडी होईल. लक्षात घ्या. म्हणजे असं वेगळं नाही वाटणार परीक्षेच्या दिवशी, है ना. तर असंच साधारणपणे तुम्ही लक्षात ठेवा. चला नेक्स्ट. पुढचा प्रश्न परत एकदा TCS पॅटर्न मी जो म्हणतोय पुन्हा पुन्हा, तर त्याला हा विचारला जाणारा 4 जम्बल्ड अप सेंटेन्स, याला जम्बल्ड अप पॅरेग्राफ म्हणतात. आणि या जम्बल्ड अप पॅरेग्राफला काय करायला लावलंय तर रिअरेंजमेंट ऑफ सिक्वेन्स करायची. 100% असा प्रश्न येणार आहे बघा. याच्यामध्ये ना सगळ्यात पहिले ना स्टार्टिंगचं वाक्य शोधायचं. स्टार्टर बघा, 1 डे येऊ शकतं पहिलं वाक्य, पण फायनल नाही करायचं लगेच. 1 डे आय वेंट टू स्कूल विथ 4 रुपीज. एकदा मी गेलो स्कूलला. कारण भरपूर वाक्य असताना त्याच्यामुळे बऱ्यापैकी सोपी लेवल असते. तलाठीला तर सोपीच असते, फक्त वाचायचं, घाबरून नाही राहायचं 4 वाक्य पाहून. So one day I went to school with 4 rupees in my pocket to pay the school fees and the fund. स्कूलची फी आणि फंड भरायचे, तर 4 रुपये खिशात होते, मी घेऊन गेलो. पहिलं वाक्य. व्हेन आय गॉट देअर, जेव्हा मी तिथे पोहोचलो, कुठे, स्कूलमध्ये, आय फाउंड दॅट द टीचर हू कलेक्टेड द फीज वॉज ऑन लिव्ह. ते होते रजेवर, पैसे जमा करणार. सो द फीज वुड बी कलेक्टेड द नेक्स्ट डे. आणि मग ती फी दुसऱ्या दिवशी जमा होणार होती. आय वॉज इन द 5th स्टँडर्ड ॲट द गव्हर्नमेंट स्कूल जबलपूर. मी जबलपूरला 5व्या इयत्तेमध्ये शिकत होतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय येणार आहे, तर तुम्ही शाळेत गेले एका दिवशी, त्याच्या पण पहिले तुम्ही कुठल्या इयत्तेत शिकत होते जबलपूरला, हे येऊ शकतं या वाक्याच्या पहिले. इट हॅपन्ड मेनी इयर्स एगो, हे फार पूर्वी घडलेली घटना आहे. म्हणजे तुम्हाला C आणि D पैकी पहिलं वाक्य घ्यायला लागेल. तर याच्यामध्ये C आणि D पैकी जर तुम्हाला निवडायचं असेल तर तुम्हाला हे पर्याय काढून टाकायचे आता. ठीक आहे. आणि याच्या आणि याच्यामध्ये जर तुम्ही कनेक्टेड सेंटेन्स शोधण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगचं जसं सेंटेन्स शोधायचं आहे तसं तुम्हाला कनेक्टेड सेंटेन्सेस शोधायचे. सो व्हेन आय गॉट देअर, आता देअर केव्हा येईल, जेव्हा स्कूल आहे तेव्हाच देअर येईल. म्हणजे ए नंतर बी हे कनेक्टेड वाक्य असणार आहे. मग आता उरलेल्या पर्यायांमध्ये ए नंतर आपल्याला बी अशा पद्धतीचा जर पर्याय पाहायचा असेल तर ए नंतर बी बघा. म्हणून तुम्हाला ए बी, इकडे बी ए उलट झालेलं आहे, हा पर्याय नाही चालणार आपल्याला. मग तुम्ही ऑटोमॅटिकली 3 इलिमिनेट केले, म्हणजे याला इलिमिनेशन मेथड ऑफ आन्सरिंग म्हणता. तरी पण तुम्ही बी नंबरच्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकता. म्हणजेच डी पहिले घ्यायला लागेल. सो इट हॅपन मेनी इयर्स ॲगो. इट देअर हे इंट्रोडक्टरी असतं, त्याच्याने वाक्य चालू होऊ शकतं, पॅराग्राफ चालू होऊ शकतो. फार वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. मी 5वीला होतो जबलपूरच्या स्कूलमध्ये, आणि एकदा मी शाळेत असं घेऊन गेलो, म्हणजे ए नंबर, तर ते टीचर नव्हते म्हणून बी नंबर. म्हणून जो क्रम आहे तो बी कडे जाणारा दिसतोय. DCAB या पद्धतीचं क्वेश्चन नंबर 14 जे आन्सर आहे ते बी नंबरला कव्हर होईल. क्लिअर. तसं पाहिलं तर भयंकर वाटत होतं, पाहिल्यानंतर बापरे एवढं कोण वाचत बसेल. सुरुवात तर करा तुम्ही. सुरुवात केली तर ऑटोमॅटिकली उलगडा होत जातो. म्हणून काही गोष्टी ज्या कठीण वाटतात त्या कदाचित कठीण नसतात. एक छोटासा प्रश्न होता डॉर्फ मागचा, डार्फ, आणि समजा त्याचा अर्थच तुम्हाला माहित नाही, तर मग तो सगळा खेळ त्या ठिकाणी जो होता तो संपून गेला असता. जसं इंडिजंट आहे त्याचा अर्थ गरीब आहे हे माहित नाही, त्याच्यानंतर सिरीज ऑफ स्टार्स आहे हे माहित नाही, किंवा मग डार्फ आहे त्याचा किती छोटासा प्रश्न आहे पण त्याचा अर्थ माहित नाही, तर काय करता मग. म्हणून असं छोटं मोठं असं काहीच नाही, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला जे आन्सर पर्यंत पोहोचायचं ना विद्यार्थी मित्रांनो, तर ते व्यवस्थित विचार करून पोहोचायचं आहे. म्हणून सोपं कठीण असं काहीच नाहीये. जे त्या दिवशी येईल तुम्हाला सुचेल, तुमचा अभ्यास जो तुम्हाला आठवेल, ते परीक्षा तुम्ही त्या दिवशी पास व्हाल. ओके. सो सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज. शेवटचा प्रश्न आहे आता 15 नंबरचा प्रश्न या ठिकाणी डिस्कस होतोय. तर हा ग्रामरचा प्रश्न दिसतोय का, याच्यात पॅसिव्ह फॉर्म ऑफ द सेंटेन्स विचारलंय. कोर ग्रामरवर 2 प्रश्न कव्हर झाले. याच्यात चेंज द व्हॉइस आपला एक, आता चेंज द व्हॉइस आणि एक डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. तर पॅसिव्ह व्हॉइस वाक्य निवडायला लावलंय. हरी विल हँडल द सिच्युएशन. छोटं वाक्य आहे पण नीट कॅप्चर करायचं. पॅसिव्ह व्हॉइस करताना जेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइस करायचं असं, याच्या पूर्वी पण मी तुम्हाला काही वाक्य लिहून दिले. सुरुवात ऑब्जेक्टने होईल, नंतर टू बीचं रूप आणि V3 अशी रचना शेजारी शेजारी येईल. सो विल आहे तर टू बीचं रूप आपल्याला एक तर विल बी किंवा शॅल बी या पद्धतीने पाहिजे, पण सिच्युएशनने सुरुवात झाल्यानंतर शॅल बी येणार नाही. म्हणून विल बी येणं गरजेचं आहे. आणि हा जो हँडल V3 आहे याचा म्हणजे V1 आहे याचा V3 करायला पाहिजे. विल बी हँडल, सिच्युएशन विल बी हँडल्ड. सो द सिच्युएशन विल पाहिजे, इथं वूड आलेला आहे घ्यायचा नाही, हॅज आलेला आहे घ्यायचा नाही, विल बी हँडल घेऊन टाकायचा, वॉज घ्यायचा नाही.
काळ चुकून टाकलं ना, शेवटी 3 तर चुकणार आहेत ते. सी नंबरच्या पर्यायापर्यंत पोहोचायला लागेल. सो द सिच्युएशन विल बी हँडल्ड बाय हरी, म्हणजे सिच्युएशन हरीकडनं हँडल केली जाणार आहे भविष्यामध्ये, कारण वाक्य दिलंय हरी विल हँडल द सिच्युएशन. सिच्युएशन विल बी हँडल बाय हरी, पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस. म्हणून 15 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सिलेक्ट करताना तुम्हाला सी नंबरकडे जायला लागणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, चलो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस लेक्चर. चॅनलला सबस्क्राईब करा, हे सांगायला नको पाहिजे आता पुन्हा पुन्हा. आणि आवडला असेल तर नक्की याला लाईक करा. भेटू परत पुढच्या लेक्चरमध्ये, आणि सिरीज अशीच चालू राहणार आहे. सो वेट अँड वॉच. ठीक आहे, चलो, थँक्यू.